श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासामध्ये काही गोष्टी आपण शिकणं गरजेचं असतं, तरच आपल्या जीवनाचा प्रवास हा आनंदाचा होऊ शकतोय. श्रोते हो, वाट पाहू नका, तर स्वतः सुरुवात करा. माणसं ओळखा, त्यांची नाती कशावरून आहेत हे बघत राहा. विनयशीलता ठेवा, पण स्वतःचा अपमान करून घेऊ नका. सुरुवातीला शिका. पैसा मागण्याआधी अनुभव घ्या. विक्री कौशल्य मिळवा. स्वतःला आणि वस्तू विकता आली पाहिजे. स्मार्ट मेहनत करा. फक्त कष्टातच नाही, तर बुद्धीत सुद्धा यश असतं. गुंतवणूक करा. पैसा एका ठिकाणी न ठेवता वाढवा. लोकांच्या कहाणी ऐका, कारण त्यातून खूप शिकायला मिळत असतं. वचन पाळा, कारण विश्वास जिंकणं महत्वाचं असतं. विचारांवर काम करा. फक्त विचार करून सोडू नका. संकटांना सामोरं जा. पळवाट काढू नका किंवा पळून जाऊ नका. वेळेचा आदर करा. वेळेवर काम करा. योग्य निर्णय घ्या. घाईत नाही, तर तो विचारपूर्वक. प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी असते. छोट्या कामांनाही कमी लेखू नका. सोबत योग्य माणसं ठेवा. प्रेरणा देणारी, आदर देणारी. पैसे खर्च कसं करायचं ते शिकत राहा. खर्चामध्ये काटकसर ठेवा. संधी ओळखा. साध्या गोष्टीतूनही ती संधी मिळत असते. सतत नवीन शिका, कारण शिकण्याचं वय नसतंय. श्रोते हो, आदर कमवा, भीती नाही. लोकांशी सौम्यतेनं वागा. असफलतेचं स्वागत करा, कारण त्यातूनच यश शिकता येत असते. नेटवर्क तयार करा. उपयोगी माणसं ओळखा. डोकं शांत ठेवा. संकटात त्याचीच गरज असते. स्मार्ट प्रश्न विचारा, कारण त्यातून ज्ञान वाढत असतं. लोकांशी मिळून मिसळून वागा, पण स्वतःची ओळख विसरू नका. लक्ष केंद्रित ठेवा, फक्त एकाच गोष्टीवर. आणि श्रोते हो, इतरांचं यश पाहून जळू नका. त्यांच्याकडून आपल्याला शिकता येत असते, ते आपण शिकायचं. सकारात्मक राहा. फक्त यशाची आशा ठेवा. व्यवस्थित योजना करा. अनोळखी ठिकाणी उडी मारू नका. श्रोते हो, पाठिंबा घेणं चुकीचं नसतंय, म्हणून स्वावलंबन ठेवा. पैसा म्हणजे सुख नसतं, हे पण लक्षात ठेवा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. बोलता सर्वांनाच येतं. कुणाची जीभ बोलते, तर कुणाचे नियम बोलतात. कुणाचा पैसा बोलतो, तर कुणाची पदवी बोलते. कुणाचा घमंड बोलतो, तर कुणाचा अहंकार बोलतो. पण अंतिम वेळ येते, तेव्हा कर्मच बोलते आणि आपली वाचा बंद होते. सुखी जीवनाची गुरु किल्ली म्हणजे पाप होईल इतकं कमावू नये, आजारी पडू इतकं खाऊ नये, कर्ज होईल इतकं खर्चू नये आणि भांडण होईल इतकं बोलू नये. शांत संयमानं काम करत राहिल्यानं आनंद देणाऱ्या त्या गोष्टी सुद्धा मिळतात, ज्याची आपण कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. नाराज होणं सुद्धा खूप गरजेचं असतं. तेव्हा तर समजतं आपण बोललो नाही तर कोणाला करमत नाही. तुम्ही भावनिक आहात. तुम्ही कधीच कोणाला त्रास देत नाही. मग तयार राहा. हे जग तुमची खूप मजा घेणार आहे, अगदी शेवटपर्यंत. कारलं हे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करतं. पण साखरेपेक्षा गोड असणारी लोक अनेकदा वेळ प्रसंगी फसवणूक करतात. मनातील अशांत वादळांचा पूर आणि शांततेत नजर लावून बसलेली स्त्री हळूहळू मनानं खूप सामर्थ्यवान बनत जाते. लोक स्वतः किती खोटं वागत असले तरी त्यांची अपेक्षा असते की समोरच्यानं त्यांच्यासोबत खरंच वागलं पाहिजे.
जुगार सगळेच नाहीत खेळत, तर मुली पण जुगार खेळतात. कारण लग्नानंतर चांगला मुलगा मिळाला तर जीवन स्वर्ग आहे. पण फसवणुकीमुळं जर मुलगा बेकार निघाला तर सासरच्या घरात नरकाचे सगळे दरवाजे उघडतात. मैत्री ही कमवावी लागते, मागून मिळत नसते. नाव खराब केल्यानं कोणाचं अस्तित्व संपत नसतं आणि नाव पण त्यांचंच खराब केलं जातं ज्यांचं नाव कायम चर्चेत असतं. आताच्या काळात प्रेमिका कोणत्याही बेरोजगाराचा हात धरत नाही. कारण प्रेम करणारा प्रेमात असेल तर त्यानं पैसे कमावणं गरजेचं असतं. माणसाचा इगो हा कधीच नात्यापेक्षा मोठा नसतो. आयुष्यात खूप भिकारी तरी असावं किंवा खूप श्रीमंत तरी असावं, पण मध्यमवर्गीय नसावं. कारण माणसाला जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. आयुष्यात जर तुम्हाला तुमची आवडती एखादी व्यक्ती भेटली तर त्याचा आदर करा. कारण प्रेम आणि मृत्यू या दोन गोष्टी या जगात मागूनही मिळू शकत नाहीत. टीका, निंदा, द्वेष, राग, तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्याच नशिबी असतं. अपयशी लोकांना कोणीही विचारत नाही. विचारांचा गोंधळ हा जत्रेप्रमाणे असतो. वेळ निघून गेली की पसारा आवरावा लागतो. आपण एखाद्यासाठी समुद्र व्हायला बघतो, समोरच्याला आपल्यासाठी साधं तळ होणं सुद्धा जमत नाही. स्वतःमध्येच आनंदाच्या वाटा सापडत असतील तर याचा अर्थ तुमचं स्वतःकडे लक्ष आहे. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते. म्हणून अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची काळजी घ्या. जगाला आवडलं म्हणून काही करत बसायचं नाही. आपल्याला जे आवडतं तेच करायचं आणि मार्केट गाजवायचं. आयुष्यात बऱ्याच ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं जास्त महत्वाचं असतं. अस्तित्वासाठी केलेली धडपड ही तुम्हाला कठीण परिस्थितीत देखील जीवन जगायला शिकवत असते.